पालखी प्रस्थान सोहळ्याकरता या ठिकाणी मी आलो असताना काही महत्वाच्या कार्यक्रमांकरता देखील उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि यामध्ये विशेषतः जे काही भेटीचं शिल्प आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचं अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं शिल्प जे तयार करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन करण्याची संधी देखील मला मिळाली. खरं तर आपल्याला कल्पना आहे की माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक पायवा रचला असं आपण म्हणतो आणि त्याच्यावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस ठेवला अशी आपली मान्यता आहे. माऊलींनी जे विचार आपल्याला दिले आणि ज्या प्रकारे अतिशय सोप्या शब्दामध्ये भागवत धर्माचं भगवद्गीतेचं तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार हा आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही पांडुरंगाच्या चरणी भेटीला जाताना माऊलींची पालखी आणि त्या पालखीमध्ये लाखो लोक आमचे वारकरी हे सामील होत असतात आणि एक मोठी उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी आहे. नामदेव महाराजांनी तर ही संपूर्ण परंपरा आपल्यापर्यंत त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून पोहोचवलीच, पण सगळ्यात महत्वाचं पंजाबपर्यंत आपला विचार हा त्यांनी पोहोचवला आणि आजही आपल्याला कल्पना आहे की गुरु ग्रंथ साहिब आपल्या शीख पंथाचं जे सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो किंवा ज्याला गुरु ते मानतात, ज्याला ईश्वराचा दर्जा त्यांनी दिला आहे, त्यातही संत नामदेव महाराजांचे शब्द, त्यांच्या ओव्या किंवा त्यांच्या अभंगातला भाग हा आपल्याला पाहायला मिळतो.